महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4च्या कर्मचाऱ्यांचं नाशिकमध्ये गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत बिराड आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या आदिवासी विकास भवन अर्थातच आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर बिराड आंदोलन जे आहे ते सुरू आहे। गेली 5 दिवस याच ठिकाणी हे सर्व जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी थेट रस्त्यावर त्यांना आपला जो निवास आहे तो थाटण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। गेल्या 5 दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही इथंच आंदोलन करतायत। काल देखील या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी आले होते। तुमची काय चर्चा झाली आहे? काय तुम्हाला आश्वासन मिळालंय का? नक्कीच आमच्या आदिवासी विकास मंत्री महोदय मला वाटते यांनीच त्यांच्याकडे निरोप दिला असेल, कारण आमचे जे आले होते ते आमचे मंत्री आमचे हृदय सम्राट आदरणीय नरहरी सीताराम झिरवाळ साहेब हे एक निरोप घेऊन आले असेल असं मला वाटतं। आमच्याशी त्यांनी चर्चा केली, आमच्या भावना समजून घेतल्या। परंतु कसं असतंय, मंत्री महोदय जरी आमचे दोन्ही मंत्री असतील परंतु आमचं पोट भरण्यासाठी आम्हाला काम करावं लागतं। म्हणून जे आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती आम्ही ठाम आहोत। आमच्या मागण्या आहेत खाजगीकरणाचं पद रद्द करावं, वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न तुम्ही तात्काळ सोडवावा आणि आम्हाला तात्काळ शाळेवरती पाठवा, हे आमच्या मागण्या आहेत। म्हणून जरीही आम्हाला कोणत्याही बैठकीला बोलवलं तरी यापूर्वी आम्ही 4 ते 5 वेळा त्यांची चर्चा झालेली आहे, बैठका झालेल्या आहेत। म्हणून आमची मागणी शासनाकडे एकच आहे, आता आम्हाला कुणालाही कोणत्याही बैठकीला बोलू नका, तुम्ही तुमचाही वेळ खर्च करू नका। जे सेशन पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये शक्य होईल तर तुम्ही लगेच तो निर्णय घ्या, म्हणजे आम्ही इथे जास्त वेळ बसणार नाही। असे तर काय आम्ही घरी जाणार नाही, आम्ही तो निर्णय रद्द करूनच घरी जाणार आहोत। म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही तो आदिवासी विकास विभागामध्ये काढलेला खाजगीकरणाचा वर्ग 3 बाबतचा 1791चा GR रद्द पूर्णतः करावा। आम्हाला वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना कामावर हजर करण्याचा आदेश द्यावा। तुम्ही तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनाऊन्स करावं आणि आम्हाला पत्र पाठवा, आमचं बिराड आंदोलन मागे घ्यायला मी तयार आहोत। मात्र तुम्ही या संदर्भात स्वतःहून काही चर्चा करण्यासाठी जाणार आहात का? कुठे तुम्हाला काही आश्वासन दिलंय का चर्चा होईल वगैरे असं? पुन्हा आम्हाला माननीय मंत्री आदरणीय झिरवाळ साहेब यांनी सांगितले की आपण मंगळवारच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, सचिव महोदय असतील किंवा आदिवासी विकास मंत्री महोदय असतील व इतर STचे 25-21 आम्ही आमदार एकत्र बसूयात, या विषयावर चर्चा करूयात। परंतु मला असं वाटतं की ज्यांच्याशी चर्चा करायची त्यांच्याशी आम्ही 1-2दा-3दा चर्चा केलेली आहे, मग पुन्हा चर्चा का करावी? सगळे विषय जर आम्ही एक्सप्लेन करून सांगितलेले, आमच्या मागण्या तिथे मांडलेल्या आहेत, आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत, तर आम्हाला असं वाटतं आंदोलनकर्त्याला की त्या ठिकाणी जाऊन पुन्हा चर्चा करण्यात वेळ वाया घालू नये। आम्ही इथे आहोत, आमचं पत्र तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, त्या पत्राच्या अनुषंगाने आपण आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि त्या जाहीर कराव्यात। तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? नक्कीच आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। म्हणून आदरणीय आमचे हृदय सम्राट यांनी आम्हाला मोर्चा मागे घेण्याकरता सरकारच्या वतीने विनंती केली, परंतु आम्ही त्यांचं हे अवमान केलेलं आहे, त्याबद्दल मी माझ्या मंत्री महोदयांची माफी मागतो। परंतु आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम आहात, आम्ही भूमिका आमची बदलणार नाही। आपण जर बघितलं या ठिकाणी तर हे जे आंदोलक आहेत ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत। एकीकडे हे आंदोलक जे आहेत ते आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बाहेर या ठिकाणी बसलेले आहेत, तर दुसरीकडे या ठिकाणी या आदिवासी विकास भवनला जे आहे आपल्याला छावणीचं स्वरूप आल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे। तगडा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर जे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे या बॅरिकेटिंगवरच या ठिकाणी त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत या संदर्भातील जे पोस्टर्स आहेत ते देखील लावल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणी त्यांनी मागणींचं देखील आपलं जे पोस्टर आहे लावल्याचं बघायला मिळत आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। गेली 5 दिवस हे राज्यभरातील हे सर्व कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपलं बिराड आंदोलन जे आहे त्यांचं या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।